कोणाला काही घेणं नाही. तुमचा खिस्सा रिकामा झाला आणि अंगातली ताकद संपली का तुम्ही जगातून संपली. लोकांना काय घेणं नाही. हे आता आमचं थोडं मशीन बरं आहे म्हणून लोक तारीख घेतात. उद्या 2-4 दात पडले लोक देईन उरफाटा बोलायला लागला. लोकांना तुमचं काही घेणं नाही. लोक सीझन पुरते वापरून घेणार. सीझन संपल्यावर सोडून देणार. पावसाळा संपल्यावर खेळून निघत नाही. लोकांना काय घेणं. आपल्या डोळे गेले टीव्ही चालू झाला काय बघितलं. आपले गुडघे गेले दिंडी निघाली काय गेलं. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तिच्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिन काय करीत नाही. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम बिन सगळ्यांना बघाय कोणाला वेळ नाही. खरं का खोटं बोला कोण नाही. तुमची ताकद कमी झाली आणि खिस्सा रिकामा झाला की तुम्ही पैदा केलेले तुमचे दुश्मन आहेत. त्या जगाचं काही होईल. अंगात ताकद आहे खिस्सा गरम आहे तोपर्यंत तुमच्या घरात तुमचं वजन आहे. तुमचा पोरगा तुमचं ऐकेल पण त्याला शिकवणारी कोणी येत नाही मॅडम. तोपर्यंत बायकोला ताई म्हणणारी लोक आहेत. ताई बायको वासना आता कशी झाली. नवरी झाली बुद्धी. नवरा झाला काम. सासू झाली वासना. आता त्या वासनेचा नवरा हिचा कोण सासरा. त्या सासऱ्याचं नाव आहे दंभ. आता फास्ट मध्ये बोला पटापटा. नवरी बुद्धी. नवरा काम. सासू आणि सासरा दंभ. आणि आज सगळ्या लोकांना दंभ झाला. मी नसलो तर कोण वाजवेल. मी नसलो तर चाल कोण. मी महाराज आहे तू चक्रम आहे. तू कोण झाले तुम्हाला. अरे तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा गडी आहे. मी माझ्यामुळे तुमचा संसार झाला. मी म्हणून राहिले दुसरी राहिली नसती. त्याने तिसरी केली असते. त्याला काय अडचण. माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतानाच विसरून ते इकडून आला तेव्हा इकडं काय सांगायचं. दंभ आहे. आणि आज एक वाक्य समजा. जी माणसं नामापासून पराडमुख आहेत ती माणसं भयानक अहंकारी आहे. आता नुसतं म्हणलं नाही एखाद्या टाळ नीट वाजव टाळ तुम्ही किंवा देवाला कधी दिसलो माझ्या बापाचा स्वभाव आणि गाजलं काही येत नाही. दंभ येतो. याचं कारण नाही. ज्ञान कमी झालं का दंभाचा अहंकार होतो. ज्ञान हे दिंड्या बिंड्या वाढल्या का एखाद्या दिंडीत नुसतं म्हणलं हा बघ नको दुसरी दिंडी. दुसरी दिंडी नाही डायरेक्ट नवीन दिंडी. डायरेक्ट लगेच रथ बांधवा टेम्पो करा 2-4 येणे सगळं घ्या. ते जर एकाला भजन येत हे खरं काहीच येत नाही. आणि ज्याला दिंडीत काहीच येत नाही तो दिंडीचा कारभार आहे. तो काकड्यालाही नसतो. हरिपाठाला नाही फक्त वही पंशी राहिले आणि जायला पाहिजे. हरिपाठ मग आपला माऊलीचा विषय झाला. आज शेळके साहेबांच्या वाढदिवसाला सांगतो गावांमध्ये मंदिरं झाले सप्ते झाले पण देवळांची अवस्था इतकी वाईट आहे. हरिपाठच देवळांनी नाही. काही म्हातारी माणसं आहेत गावात ही अशी इतकी दरिद्री आहेत दिवसभर देवळात उठाणे पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. काय अवलाद आहे. ही कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद आणि येळभर मोठ्यानं पडतो देवळात टाकलं खायचे. आणि हरिपाठाचा टाइम झाला चला आता ती वळती राहिलं. अजून 10 वर्षाने महाराज आता बाबा थकले. जुने महाराज मंडळी थकली. आमच्या वयाची जेवढी माणसं जर थकले तुम्हाला विनोद वाटेल नवी मंडळी देवळाकडे यायलाच राहिली.
अजिबात माणसं राहिली नाही. तुम्ही दिंड्या तपासा, सगळे वैतागेल माणसं दिंडी. तुम्ही सत्य तपासा, त्यागेल माणसं आहे. या माणसाने आयुष्य टाकलं. तुम्ही निरीक्षण करा आयुष्य. मला एक सांगा, मला या संप्रदायाची धुरा सांभाळायला या जुन्या शरीरावाल्यांना जर किती खावा लागली असेल